तर आता आपण होतो चाय टपरीला आणि इथून निघतोय आपण आता. आणि माझ्यासोबत आहे अक्षय. हे सगळी कामं संपवली यांनी आता आणि आता परत निघतोय आम्ही ठाण्याकडे. तर अक्षय काय सांगशील तुझ्या कामाबद्दल आणि कसं सुरू बसवलं कामाचं? मी एका कंपनीसाठी काम करतो जिथे रेक्लायनर्स आम्ही मॅन्युफॅक्चरर आहोत आणि मी सेल्स फॉर महाराष्ट्र अँड गोवा हँडल करतो इथे. ओके. सो करंटली आपली मीटिंग्स होते काही रेक्लायनर प्रोडक्टसाठी हां. जे आपण प्रमोट करतोय सध्या. आणि एक फील गुड म्हणून बेड सिस्टम पण आहे, त्याचे प्रमोशन्स चालू आहेत. तर त्या संदर्भात काही डीलर्स हे लोकांनी इंटरेस्ट शो केला होता, त्यांना ओके. भेटायला आम्ही नाशिकमध्ये आलो होतो. ओके ओके. मी सायलीला फोन केला होता. तर सायली मला बोलली गाडीचं नाव आम्ही ठेवलंय की हॅरी पॉटरच्या हातामध्ये जी काठी आहे तिला काय म्हणतात ते सांगा, आणि त्याच्या पुढे फक्त 22 लावायचं बस, बाकी काय नाही करायचं. 22 ए बात ए बात हे ह्या गाडीचं नाव आहे. चला. हॅलो अक्षय हिअर. तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. रॉयल एनफील्ड मीटिऑर 350 आणि आपण चालू नाशिकला. सो नाशिक आपण एक्सप्लोर करतो यावेळेला. आणि आता राईड 35 किलोमीटर्स झालेत आपले. 36 किलोमीटर किलोमीटर आपले झाले. आणि आता इथून गाडी मी घेतो आणि अक्षय ॲज अ पिलियन मागे बसतोय. चला तर मग सुरू करूया आजच्या राईडला. हा काय कम्फर्ट आहे पुढे, एक नंबर एक नंबर. थोडी यूज टू होईल, पण थोडासा 2-3 किलोमीटर जातील मला, नंतर एकदम सेट होईल. आणि हा आहे ठाणे नाशिक हायवे. हा क्या बात है क्या बात है. भारी भारी मजा येते, भारी क्लास. आज आपण राईड करतोय मेटिऑर 350 वर. या बाईकला 5 गिअर आहेत. या गाडीचं इंजिन 350 cc आहे. याची पेट्रोलची टँक कॅपॅसिटी आहे 15 लिटर. 765 mm याची हाईट आहे. गाडीचं इंजिन म्हणाल तर खूप जास्त स्मूथ आहे. याची जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे सस्पेन्शन खूप जास्त स्मूथ आहे. तो सॅटर्डे संडे असल्यामुळे मी आणि अक्षय या प्लॅनसाठी रेडी होतो. पण ॲक्च्युली आम्ही जाणार होतो कारने, पण दोघंच असल्यामुळे थोडी राईड पण होईल आणि पावसाळी वातावरण असल्यामुळे थोडं फिरणं पण होईल. त्यामुळे आम्ही मग बाईकने जायचा प्लॅन केला आणि मग हा प्लॅन डन झाला. 7:40ला निघालो होतो आणि आता झाले 9:48. 89 किलोमीटर क्रॉस केले आणि आता आम्ही थांबलोय कसाराघाटाच्या आत. कसाराघाट इथून अगदी 2 किलोमीटरवर आहे आणि आधी थांबलो आहे. थोडासा ब्रेक घेतला एक छोटासा. रायडिंग सीट आहे तर जी कम्फर्ट आहे तो कुठेच नाही, जगात कुठे एवढं भारी. आय लव्ह मेटिऑर्स. चलो. घाट चालू झालेला आहे, याला म्हणतात वन वे. आता आपले किलोमीटर झालेत 129 आणि आत्तापर्यंत म्हणजे त्या कसाराघाटाच्या आधीच्या हॉल्टपासून ते इथपर्यंत म्हणजे इथून नाशिक अजून 30 किलोमीटर बाकी आहे. आणि आता राईड केली ते अक्षयने आणि मी मागे पिल्यान होतो. आणि आता इथून 30 किलोमीटर उरलेत आणि 30 किलोमीटर नंतर आपण एक छोटासा हॉल्ट घेऊया. चल. फायनली आपण नाशिकला पोचलो आहोत. सकाळी म्हणजे 7:30 वाजता आम्ही निघालो आणि इथे पोचलो आम्ही 11:30 वाजता. ही आमची रूम आहे, हॉटेल प्रेसिडेंट नाशिक. म्हणजे आता वाजले 3
सो आम्ही काही जेवलो नाही. आम्ही नाशिकमध्ये आल्या आल्या मिसळ खाल्ली. नाशिकची फेमस मिसळ आहे. मग तिथून आम्ही डायरेक्ट कामं करत करत मग रूमवर पोचलो दुपारी 3 वाजता. आणि आता आपण निघतोय पुन्हा एकदा अक्षयची उरलेली कामं करायला. चला. आता दिवस दुसरा आणि आज आपण चाललो आहे परत मुंबईकडे. गुडघ्याची टँक बॅग आणि हे अक्षयचं जॅकेट, माझं हेल्मेट. चला, हे होतं आमचं हॉटेल. पटापट निघतो, खूप लेट झालं. सेकंड फ्लोअरला रूम होती आमची आणि आता खाली होती. सो सकाळी 10 वाजता अक्षय मीटिंगसाठी गेला आहे आणि आता आपण चेकआउट करून लगेच निघतो आहे. सो अक्षय बाहेर आपली वाट बघतो आहे. तर आता आपण होतो चाय टपरीला आणि इथून निघतो आपण आता. आणि माझ्यासोबत अक्षय. हे सगळी कामं संपवली यांनी आता आणि आता परत निघतो आम्ही ठाण्याकडे. तर अक्षय, काय सांगशील तुझ्या कामाबद्दल आणि कसं सुरू बसवलं कामाचं? मी एका कंपनीसाठी काम करतो जिथे रेक्लायनर्स आम्ही मॅन्युफॅक्चरर आहोत आणि मी सेल्स फॉर महाराष्ट्र अँड गोवा हँडल करतो इथे. ओके. सो करंटली आपली मीटिंग्स होते काही रेक्लायनर प्रोडक्टसाठी हां. जे आपण प्रमोट करतोय सध्या. आणि एक फील गुड म्हणून बेड सिस्टम पण आहे, त्याचे प्रमोशन्स चालू आहेत. तर त्या संदर्भात काही डीलर्स हे लोकांनी इंटरेस्ट शो केला होता, त्यांना Okay. भेटायला आम्ही नाशिकमध्ये आलो होतो. ओके ओके. मी सायलीला फोन केला होता. तर सायली मला बोलली गाडीचं नाव आम्ही ठेवलं आहे हॅरी पॉटरच्या हातामध्ये जी काठी आहे तिला काय म्हणतात ते सांगा, आणि त्याच्या पुढे फक्त 22 लावायचं, बस, बाकी काय नाही करायचं. 22 ए बात. हे ह्या गाडीचं नाव आहे. चला. बघितले हां, याला चावी वाटते तरी, त्या आमच्या ॲव्हेंजरच्या चाव्या. चावी बघा माझी मस्का वाटते. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता परत इन्स्टंट चालू केली ना तू? हां, राईट लेफ्ट. राईट. हां हां. वेटू ठाणे. वाजले 3:30. खूप मजा येते, खूप जास्त मजा येते. लेफ्ट ना. खूप जास्त मजा येते ही त्यातल्यात ही गाडी चालवायला. वातावरण नाशिकचं एक नंबरच आहे, मी कुठे डाऊटही नाही आहे. वे टू मुंबई, वे टू ठाणे. ॲक्च्युली ही राईड करण्यामागे एकच कारण होतं की लाँग राईडवर म्हणजे हायवेवर राईड करायला मला जास्त आवडतं. सो त्यामुळेच आम्ही हा डिसिजन घेतला. ढगाळ वातावरण झालं आहे आणि त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता वाटते, पण आता तरी नाही. त्यामुळे गाडी थोडी पळूया आणि थोडंसं पुढे जाऊया. रस्त्यावर पाऊस लागणारच आहे, त्यामुळे आम्ही फुल्ली प्रिपेअर केलं आहे की पूर्ण रेनकोट वगैरे कॅरी केलं आहे, रेनकोट वगैरे घातलं आहे आम्ही. सो टँक बॅग वगैरे झाकली आहे आणि आता वे टू ठाणे. चलो. बाय द वे, या बाईकबद्दल सांगायचं झालं तर गाडी खूप जास्त स्मूथ आहे. गाडी खूप जास्त तगडी असल्यामुळे ती अजिबात हालत नाही आहे, रस्ता सोडत नाही आहे. सो ग्रिप छान पकडते, खूप राईड स्मूथ करते आणि रायडिंग पोर्शन बघायला तर खूप जास्त आवडले मला या गाडीचं. सो त्यामुळे राईड खूप पीसफुल चालली आहे. आम्ही गाडी अल्टरनेट चालवतो आहे, थोडा वेळ अक्षय आणि थोडा वेळ मी, अशी करून आम्ही राईड कंप्लीट करतो आहे. त्या सगळ्यात जास्त फायदा होतो तो वायझरचा. म्हणजे जर वायझर नसतं तर विंड ब्लास्ट जास्त झाला असता. खूप जास्त पावसामुळे रोडवर ट्रॅफिक पण नाही आहे, त्यामुळे रस्ता आम्हाला असा रिकामा मिळाला आहे. एक थोड्याच वेळात आपण ठाण्याला पोहोचू. पण त्याआधी मी गाडी अक्षयला देतो आहे आणि इथून पण पुढे गाडी अक्षय चालवेल आणि मग
तो पूर्ण ठाण्यापर्यंत गाडी त्याच्याकडेच असेल. ओव्हरऑल एक्सपिरियन्स म्हणाल तर खूप जास्त छान होता, खूप जास्त कम्फर्ट होता. पिलियन सीटला जो कम्फर्ट आहे त्याच्याहून जास्त कम्फर्ट हा रायडर सीटला असतोच आणि तोही या गाडीत आहे. त्यामुळे खूप जास्त मजा आली गाडी चालवायला. गिअर जे पडत आहेत ते एकदम स्मूथली पडत आहेत, समजत नाही गिअर पडला आहे की नाही. त्यामुळे गाडी खेचायला जास्त मजा येते. ॲक्च्युली कुठे थांबायची इच्छा नाही आहे, इतकी स्मूथ राईड चालली आहे आणि थोडा वेळ ब्रेक घ्यावा लागेल एक 5-10 मिनटासाठी. त्यामुळे आपण थोडे पडग्या असतात आपण गाडी थांबवतो आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. मुंबई 159, ठाणे 125, कल्याण 105. 2,000 years later. 312 किलोमीटर झालेत आत्तापर्यंत आपले. आणि आता आम्ही पडघाचा टोल नाका क्रॉस करून पुढे थांबलो आहे. आणि आता गाडी मी घेतली आहे, दिली गेली आहे. आता बसा, पेट्रोल भरून डायरेक्ट ठाण्यात भेटतो तुम्हाला. चला. सो आता आपण पोचलो ठाण्याला आणि आता गाडी अक्षयने घेतली होती एक 10-12 किलोमीटरसाठी. सो माझ्यासाठी एक्सपिरियन्स खरंच कमाल होता, खूप जास्त भारी होता. थँक्यू सो मच.